स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आप्पा पवार. तर मित्रांनो, तर आता मी सध्या ऊस दाबतोय. ऊसाला ह्या आता काय झालं मित्रांनो माहिती आहे का, ऊसाला पाणी दिलोय आणि पाणी दिल्यामुळं पाणी हो का चालू आहे बरं का. तर हे काय झालं, आता हे ऊस आहे ना, ह्याला रेट आवलं ते पलीकडे, नाहीतर समजा अलीकडे पडते. नाही तर मग पाटात पडल्यावर मग पाणी द्यायला येत नाही. म्हणून आता हे पलीकडे रेटायचं काम चालू आहे सध्या. पलीकडे दाबादाबी करतोय आता ह्याला पूर्ण तुकडे. आणि रातपाळी बी आहे, दिवसपाळी बी आहे. आता हे आले पाणी, चालू केले मोटर. पाणी लावायचं आणि ऊस दाबायचा. काय करा होय, चालायचं. शेतकऱ्याला तर काम करावंच लागते, काम केलंच पाहिजे, काय का होईना. चला म्हणलं व्हिडिओ टाकावं एखादा. हे असं आलं बरं का, हे आपला खोडवा आहे. खोडवा बरं का हे. तर हे आता अलीकडल्या पडायच्या रंगावर आला, म्हणून आता पलीकडे रेटच त्याला दाबायचं चांगलं खचून. तर मग दाबलं ना, तर मग पुन्हा अलीकडे येत नाही, मग पलीकडे राहतो ते झोपून. वांगी बघा काय, तुम्हाला सांगतो मी ह्याच्यावर वांग्याला लई जास्त आळी झाली होती. आता आली थोड्या जाग्यावर. तर काय म्हणलं दिशा आहे ना, ऊस तर दाबा म्हणलं. चार दिवस झाले रातपाळी मित्रांनो, 4 दिवस झाला जागते रोज संध्याकाळी. शेतकऱ्याचं असं असते, शेती म्हणलं ना, रातपाळी बी येते, दिवसपाळी बी. आणि आमच्याकडे कंटिन्यू रातपाळीच येते आम्हाला, कारण पाळीवर भरणं असल्यामुळं. मित्रांनो सबस्क्राईब करा, शेतकऱ्याला सपोर्ट करा चॅनलला. नवाई शेवटचं ह्याच्या खाली आज एक तुकडा आहे. हे रात्री भिजलं यायचं निम्म अजून तसंच राहिले. मिरच्या लागले त्या, काय तोडायला वेळच नाही तुम्हाला सांगतो. दिवस बारीक असतो, दिवस बारीक असल्यामुळे लगेच दिवस जातो. हां, आलं पाणी असतं, दमानं पाणी येते. पाणी येते मित्रांनो. आता पाणी आले की ह्याला 4-5 वर लावायचं कटा, मग जायचं वरी दाबायला. आलं बघा मित्रांनो पाणी. बायला पाणी यायला उशीर लागला, कुठं वाल तर ओळख नसली.